पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। काय आहे भेटी मागचं खरं कारण? महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन अचानक भेट घेतली। या दोन बड्या नेत्यांच्या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। आगामी काळातील मोठ्या राजकीय घडामोडींचे हे संकेत आहेत का, अशी उत्सुकता आता निर्माण झाली। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। नेमकी वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट का घेतली, पाहूयात या रिपोर्टमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या ऐतिहासिक फुटीनंतर दिलीप वळसे पाटलांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर शरद पवार आणि वळसे पाटील यांच्यात राजकीय अंतर वाढल्याचं पाहायला मिळालं। मात्र आज अचानक वळसे पाटील सिल्वर ओकवर पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांशी बंद दाराआड चर्चा केली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर चर्चा झाली। यामध्ये प्रामुख्यानं राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न असलेल्या कांद्याच्या दराबाबत आणि राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित विविध अडचणींच्या मुद्द्यांचा समावेश होता। या दोन्ही नेत्यांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास मोठा असल्यानं या विषयांवर सखोल चर्चा झाल्याचं समजतं। ही भेट जरी राजकीय असल्याचं सांगितलं जात असलं तरी ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पुन्हा एकत्रीकरण होणार का, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सातत्यानं रंगू लागल्या। यापूर्वी देखील अजित पवार गटातील अनेक आमदारांनी आणि नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यातच आता शरद पवारांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटलांनी भेट घेतल्यानं या घरवापसी किंवा एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालंय। राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी शरद पवार अध्यक्ष असलेल्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये दिलीप वळसे पाटील आजही सक्रिय आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो वा YB चव्हाण सेंटर या दोन्ही नामांकित संस्थांमध्ये वळसे पाटील यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या आहेत। त्यामुळे या संस्थात्मक कामांच्या निमित्तानंही ही भेट झाल्याचं बोललं जात आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाकडून तातडीनं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं। या भेटीला कोणताही राजकीय रंग दिला जाऊ नये, ही भेट पूर्णपणे अराजकीय पार्श्वभूमीवर झाली आहे। केवळ सामाजिक सहकार क्षेत्रातील विषय आणि वेगवेगळ्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे, असं वळसे पाटील यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं। दिलीप वळसे पाटील हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत। शरद पवार यांच्यासोबत त्यांचे आणि पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यामुळे ते पवार साहेबांना भेटले यात गैरसमजण्याचं काहीच कारण नाही, असं म्हणत या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली। अजितदादांसोबत महायुतीत सामील झाल्यानंतरही आमचे अनेक नेते वेळोवेळी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी किंवा सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्तानं भेटत राहिले आहेत। स्वतः अजितदादा आणि पवार साहेब अनेकदा एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत। त्यामुळे या भेटीला वेगळं वळण देणं चुकीचं ठरेल, असंही त्यांनी म्हटलं। ही भेट वैयक्तिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कामांसाठी झाल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जातो। तरी देखील महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पडद्यामागील राजकीय हालचाल म्हणूनच पाहिलं जातं। आगामी काळात ही भेट राष्ट्रवादीच्या भविष्याला कोणतं नवीन वळण देतं हे पाहणं मात्र आता महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।